गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बघा, काल सांगितलं होतं की रविवारी 1 तास होणार नाही. पण तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे. मी रात्रीच सांगितलंय सकाळी क्लास होईल. जर मी अवेलेबल असेल 100% क्लास होईल असं मी सांगत. बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर आपल्या ग्रुपवरील सगळे मेसेज व्यवस्थित पहा, काळजीपूर्वक पहा. टेस्ट सीरीज ज्या मुलांनी जॉइन केला आहे ग्रुप, त्या मुलांनी जेवढं पाठवलंय तेवढा अगोदर अभ्यास. सर लेक्चर कधी होणार आहे? याचं मेसेज पर्सनल करायची गरज नाही. ते सगळे लेक्चर्स फ्री आहेत आणि ते फ्री लेक्चर्स तुम्ही जर नाही त्रास दिला तरच होणार आहे. तुम्ही जर त्रास दिला तर ते लेक्चर्स घ्यायला आम्हाला मग वेळ आहे का? किंवा आम्हाला तुम्ही त्रास देत असाल तर आम्ही घ्याल का? टेस्ट सीरीजचा ग्रुप जॉइन केल्याच्या नंतर 499 आज लास्ट डेट. लास्ट डेट. टुडे इज द लास्ट डेट. 499 मध्ये भरायचे. उद्याच्या दिवशी जर भरायचे असतील तर 599 तुम्हाला रुपये पे करावे लागतील आणि उद्या सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत जास्तीत जास्त. तसं तर आजच ग्रुप हाऊसफुल होईल. सेकंड बॅच 200 नंतर प्रवेश घेतला जाणार नाही. आज हाऊसफुल होईल कारण की थोडे प्रवेश त्यामध्ये शिल्लक राहिले. पण लक्षात असू द्या, टेस्ट सीरीज साठी आपण 499 रुपये पे करतोय आणि पे केलेले. राहिला लाईव्ह क्लास या फ्री नोट्स या तुमच्यासाठीच नाही तर संबंध महाराष्ट्रातील सगळ्या भावी शिक्षकांसाठी आपण त्या खुल्या करून देतो. त्याच्या मागे उदात्त हेतू असा आहे की सर्वांना त्याचा लाभ व्हावा. जे तळागाळात असलेले महाराष्ट्रात असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा लाभ व्हावा आणि ते या परीक्षेत पास व्हावे. निखळ शुद्ध निस्वार्थ उद्देश त्यामागे. मग तरी निखळ शुद्ध निस्वार्थ म्हणता तरी काफीच लाभ. सगळं जर शून्य दिलं त्याचं व्हॅल्यू तुम्ही शून्य करा. आता मला असं म्हणायचंय, जर तुम्ही आमचं व्हॅल्यू शून्य करत असाल तर मग हे मिशन कसं काय सक्सेस होईल? मिशन सक्सेस जर करायचं असेल तर प्रामाणिक, गरजू, भावी शिक्षकांची गरज आहे. जे सगळ्याच गोष्टी फुकटामध्ये मागणार. फुकटामध्ये मागणं म्हणजे देश रसातळाला घालणं आणि मला देश आपला रसातळाला घालायचा नाही. जर मी स्वतःला नेशन बिल्डर म्हणून घेत असाल, शिक्षक म्हणून घेत असाल, प्रत्येक शिक्षक नेशन बिल्डर असतो. म्हणून घेत असाल, तर तुमची लाट जास्त करता कामा नये. जनतेची जास्त लाड केले तर जनता डोक्यावर बसते. तसंच विद्यार्थ्यांची जास्त लाड झाल्यास विद्यार्थी डोक्यावर बसतात. जे काम करायचं ते काम होत नाही. म्हणून प्रिय भावी शिक्षकांनो, तुमच्या हितासाठी आम्ही 100% आमचा परीनं प्रयत्न करणारच आहोत. आमचा अनुभव, आमचा अभ्यास, आमच्या पद्धतीनं 100% देऊन तुम्हाला टी-टी-ई-टी, सी-टी-ई-टी 2024 पास करण्यास 100% प्रयत्न करणार. चला, आपण अभ्यासाकडे वळू. आता ही गाईडन्स जास्त व्हायला लागली. मला पण कंटाळा आला तुम्हाला हेच गोष्टी परत-परत सांग. तर आवाज क्लिअर आहे? आणि राहिला तुम्हाला तुमच्याशी संवाद साधण्याचा. तर तुम्हाला खरं सांगू, कंटाळा येईपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलू शकाल इतका वेळ मी देईन. सध्या शेड्यूल 22 तास पॅक झालाय 24 तासात. 2 तास 3 तास फक्त झोपेला भेटतायत. त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्याच पर्सनल जे मेसेज आहेत त्यांचे उत्तर मला देणं शक्य होत नाही. सॉरी फॉर इट. क्षमस्व. पण नक्कीच लवकरच माझ्यावरचा लोड कमी होईल. सगळ्या महाराष्ट्राला आणि भारताला आपल्याला सांगायचंय, एवढ्यांचा जर भार मी माझ्या खांद्यावर घेत असेल, तर तुम्ही का टेन्शन घ्यायला लागता? तुम्ही का टेन्शन द्यायला मला? नका देऊ. तुमचं टेन्शन मी घेतोय. माझ्याकडे ते काम सोपवलं गेलेलं आहे ईश्वरानं. तर मी घेणार काळजी करू नका. चला, आपण टेन्स पाहत आहोत 2-3 दिवस झाले. आज आता असा कोणताच वेग प्रश्न विचारायचा नाही, जे अभ्यास सोडून मला बोलावं लागेल आणि शक्यतो टाळणार. बघा, आपण कालच्या सेशनमध्ये एक वाक्य असं पाहिलं होतं, ही डज हिज वर्क. हिज वर्क. तो त्याचं काम करतो. मग ही डझंट हिज वर्क, डज ही डू हिज वर्क असं तुम्ही इंट्रोगेटिव्ह वगैरे केलं. त्याच वाक्याला जर सिंपल पास्ट टेन्स करायचं असेल तर ही डिड हिज वर्क
हिज वर्क असं. याला म्हणजे सिंपल पास्ट. आता हे जे डीड आहे या वाक्यामध्ये ते मेन वर्ब म्हणून आलं. मग डीड मेन वर्ब म्हणून आल्याच्या नंतर या डीड मध्ये हेल्पिंग वर्ब लपलेलं असतं, त्याचं नाव पण डीडच असतं आणि मेन वर्ब लपलेलं असतं, त्याचं नाव डू असतं. या वाक्याला निगेटिव्ह करत असताना काय होतं, कसं होतं जरा थोडं. ही डिडंट, ही डिडंट आणि आता हे डू पुन्हा येते. ही डिडंट डू हिज वर्क, हिज वर्क, हिज वर्क. ही डिडंट डू हिज वर्क. आता हे हीच काय आहे, तर ही हीच ऍडजेक्टिव्ह आहे. कोणाचं ऍडजेक्टिव्ह आहे, या वर्कचं ऍडजेक्टिव्ह. वर्क काय, तर वर्क या ठिकाणी नाउन म्हणून आलं. आणि मेन वर्ब कोण आहे, तर इथं डू मेन वर्ब आहे आणि डिडंट हे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बचे दोन प्रकार असतात. कोणते कोणते हेल्पिंग वर्बचे दोन प्रकार, एक असतं प्रायमरी आणि दुसरं असतं मॉडल. प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये फॉर्म्स ऑफ बी, फॉर्म्स ऑफ हॅव, फॉर्म्स ऑफ डू येतात. ही बेसिक तुम्हाला माहिती. आता बघा, याला तुम्हाला या वाक्याला निगेटिव्ह करताना इथे डिडंट आले, या डीड मध्ये जे भूत लपलेलं होतं त्याचं नाव डीड होतं, ते निगेटिव्ह केलं, निगेटिव्ह करायचं तेव्हा नॉट लावलं आणि बेस वर्ब या ठिकाणी डू. सिंपल पास्ट टेन्सला निगेटिव्ह करत असताना डिडंटचा वापर येतो आणि इथं बेस वर्ब येतो, हे लक्षात असू. हा जो टेन्स दिसतोय तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स दिसतो. आता सिंपल मध्ये सिंपल फ्युचर टेन्स, ही विल, did, he will do, sorry, he will do his work, he will do his work. या वाक्यामध्ये तुम्हाला हे विल फ्युचर टेन्स सांगते. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वर्बचं पहिलं रूप असतं. बाकी तुम्हाला मी सांगितले, हा सब्जेक्ट आहे, हे या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आणि वर्ब हेल्पिंग वर्ब आणि हे मेन वर्ब असं वर्ब. आलं इथपर्यंत लक्षात? बघा बरं, याच्यात काही डाऊट आहे, काही प्रश्न असेल तर लगेच विचारा, आपण ती क्लिअर करूया. प्रश्न डायरेक्ट याच्यावर बरं का. समजलंय का? मग समजलं जर असेल तर येस टाका कमेंट बॉक्स मध्ये. तुम्ही झोपला आहेत, जागा आहेत, मला कळत. समजलंय, जायचंय पुढे, येस म्हणा. मग आवाज येतो व्यवस्थित, क्लिअर आहे सगळं? येस, दिव्या तर येस म्हणलं बाबा, दिव्या, अश्विनी पण येस म्हणलं. बरं, चला चला, म्हणजे हाय पुढे जाण्यासारखं आहे. समजलंय. समजलं नसलं तर प्रश्न हँड रेज करून विचारू शकता. हँड रेज कसा करायचा, तुम्ही पार्टिसिपंट्स मध्ये जायचं आणि पार्टिसिपंट मध्ये तुमचं नाव आहे तिथं क्लिक केलं, तुम्हाला 3-4 ऑप्शन दिसतात. त्यात वरच्या कडेला रेज युअर हँड असा ऑप्शन दिसतो, त्याला तुम्ही रेज करायचं. आलं लक्षात? चला, म्हणजे आवाज पण छान येतोय आणि हे समजले. आता थोडस अजून पुढे जाऊ. लिहिलं नसलं तर याचा स्क्रीनशॉट घ्या ऍज फास्ट ऍज. कारण आता हे झाले सिंपल मध्ये, सिंपल मध्ये सिंपल टेन्स झाले, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. तीन, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. आता दुसरे तीन कंटिन्युअस मध्ये कशा, ते तुम्हाला ओळखता येणं किती गरजेचं. सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच विद्यार्थ्यांना कंटिन्युअसला दुसरी काय नाव आहेत हे माहित नसतं. बघा, कंटिन्युअस म्हणजेच इम्परफेक्ट आणि म्हणजेच प्रोग्रेसिव्ह. महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकामध्ये प्रोग्रेसिव्ह हे नाव आहे, त्याचसोबत कंटिन्युअस हे नाव देखील. काही इंग्रजी ग्रामरच्या बुक्स मध्ये इम्परफेक्ट, अपूर्ण असं नाव देखील दिसून येतं. प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगमनशील, प्रगमनशील. इम्परफेक्ट अपूर्ण आणि कंटिन्युअस म्हणजे चालू. बघ, लिहून देतो. कारण जोपर्यंत तुम्हाला बेसिक समजणार नाही तोपर्यंत इंग्रजीचं ग्रामर लक्षात येणार. यावर 100% टेन्सवर प्रश्न असतो म्हणजे असतो. आणि ही प्रगमनशील, प्रगती पथावर आहे. प्रोग्रेसिव्ह, प्रोग्रेसिव्ह असं. या कंटिन्युअस मध्ये कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, तेच वाक्य, ही
इज डुईंग हिज वर्क. हिज वर्क. ही इज डुईंग हिज वर्क. तो त्याचं काम करत आहे. तो त्याचं काम करत आहे. त्याचा अर्थ होतो तो त्याचं काम करत आहे. या वाक्याला निगेटिव्ह करत असताना ही इज नॉट असं तुम्ही करू शकता. इज नॉट म्हणजेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये इजंट असं ज्यावेळेस लिहिलं जातं त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात. हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्हाला स्कॉलरशिप ज्यावेळेस शिक्षक होणार आहे तुम्ही स्कॉलरशिपच्या मुलांना 5वीला पण 8वीला पण ज्यावेळेस तुम्ही शिक्षक शाळेवर होणार आहेत 8वी पर्यंत शिक्षक होते तुम्हाला टीईटी देताय तुम्ही सीटीईटी देताय म्हणजे 8वी पर्यंत शिक्षक होते तर तुम्हाला हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पहिलीच्या वर्गापासून ते सगळ्या वर्गांना आपण 8वी पर्यंत तोपर्यंत म्हणूया का 8वी पर्यंतचे शिक्षक व्हायचे सगळ्याच पुस्तकामध्ये इंग्लिशमध्ये हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्हाला दिसतो. याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणायचे हेच लोक विसरून गेले. शॉर्ट फॉर्म म्हणतात बरोबर ते पण बरोबर. मग लक्षात ठेवा याला निगेटिव्ह करत असताना ही इजंट डुईंग हिज वर्क तो त्याचं काम करत नाही असं निगेटिव्ह करायचं. याला जर इंट्रोगेटिव्ह करायचं असलं याच वाक्याला तर फक्त हे इज सुरुवातीला येणार आहे इज आय कॅपिटल होणार आहे आणि इंट्रोगेटिव्ह करत असताना इज ही डुईंग हिज वर्क तो त्याचं काम करत आहे का असं म्हणतो. तो त्याचं काम करत आहे का बघा याला म्हणायचं येस नो टाईप क्वेश्चन यालाच म्हणायचं इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन टाईप ऑफ सेंटेन्स मध्ये 4 टाइप्स असतात. हे तुम्हाला सगळ्या 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीच्या मुलांना आहे. ग्रामरचा भाग एमपीएससीच्या मुलांना पण आहे. त्याच्यामध्ये टाइप ऑफ सेंटेन्स देयर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स. फर्स्ट इज स्टेटमेंट. हे जे केलंय ते स्टेटमेंट. या स्टेटमेंट मध्ये 2 प्रकार असतात. एक असतं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि दुसरं असतं निगेटिव्ह. हे जे पहिलं आहे पॉझिटिव्ह स्टेटमेंट. ही डझंट डूइंग हिज वर्क इन निगेटिव्ह स्टेट. बघा लक्षात येते का बघा काय म्हणते ते परत एक वेळेस ही इज डुईंग हिज वर्क हे स्टेटमेंटच आहे पण हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि ही इजंट डुईंग हिज वर्क हे पण स्टेटमेंटच आहे पण हे निगेटिव्ह स्टेटमेंट निगेटिव्ह स्टेटमेंट. आता यालाच आपण काय केलंय बघा इज ही डुईंग हिज वर्क तो त्याचं काम करत आहे का अशा वेळेस लक्षात ठेवायचे की इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थ. प्रश्नार्थाचे 2 प्रकार असतात. बघा तुम्हाला 2 मी वाक्याचे प्रकार टाइप ऑफ सेंटेन्स लक्षात घ्या. हा दुसरे अजून 2 सांगतो टाइप ऑफ सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये टाइप ऑफ सेंटेन्स बरोबर आहे का काही टाइप ऑफ सेंटेन्स मध्ये आता फर्स्ट आहे तुम्हाला सांगितलं तसं स्टेटमेंट. दुसरं आहे क्वेश्चन. तिसरं आहे इम्परेटिव्ह आणि चौथं आहे कमांड आणि ऑर्डर्स मध्ये येतं एक्सक्लेमेशन. वाक्याचे 4 प्रकार. हे शिकण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं. म्हणजे सब्जेक्ट कोणता आहे हेल्पिंग वर्ब कोणता टेन्स कोणता वाक्याचे प्रकार कोणते या 4 प्रकारामध्ये कोणतं वाक्य कुठं बसतं हे समजणं पण अत्यंत आणि नितांत गरजेचं आहे असं मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. कारण हे समजल्याशिवाय हे बेसिक समजल्याशिवाय इतर गोष्टी समजत नाही. परत तुम्हाला सांगतो हे सगळं कुठं आहे तर तुम्ही जर आपल्या विवेकानंद क्लासेस या YouTube चॅनलला गेला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथं पाहायला विवेकानंद क्लासेस या YouTube चॅनलवर फ्री फॉर ऑल आपण ते गोष्टी करून आणि
97 30 67 090. 2 दिवस फक्त जरा जास्त रश आहे त्याच्यामुळे पर्सनल तुम्हाला रिप्लाय मिळणार नाही. होईल सगळं व्यवस्थित. रिप्लाय पण मिळतील. तुम्हाला याच्यात काही प्रॉब्लेम असेल. बेसिक इंग्लिश. याच्यावर 100% प्रश्न आपला असतो म्हणजे असतो. हे पण लक्षात असू. आता बघा, तुम्हाला कंटिन्युअस मधला एक टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स लक्षात आला. या कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये इथं 3 हेल्पिंग वर्ब आपण घेतो. त्या तिघांची नावं अशी आहेत. am, is, are. am आय सब्जेक्ट असल्यास वापरलं जातं. am आय सब्जेक्ट असल्यास वापरलं जातं. is कधी वापरलं जातं? is ज्यावेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, नुसतं सिंग्युलर नाही, थर्ड पर्सन सिंग्युलर. नुसतं जर सिंग्युलर म्हटलं तर तुम्ही म्हणाल आयचं पुढे पण सर इजच यायला पाहिजे. बरेच जणांना वाटेल सर यू आहे, यू हे सिंग्युलर पण असतं, यू हे प्लुरल पण असतं. बरोबर आहे. मग यू इज का नाही आलं असं पण वाटेल. म्हणून रूल लक्षात प्लीज कीप इन युअर माइंड व्हॉट्स द रूल. इथं रूल काय सांगते तर when the subject is third person singular, that time we use helping verb is in कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. त्यालाच आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. त्यालाच पुस्तकी भाषेत प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं म्हणू शकतो. आता आर कधी? आर ज्यावेळेस प्लुरल सब्जेक्ट आहे, तो फर्स्ट पर्सन असू द्या, सेकंड पर्सन असू द्या किंवा थर्ड पर्सन असू द्या, त्यावेळेस आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आर वापरतो. ते म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. मग कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पण वापरतो का? की मेन वर्ब म्हणून आल्याच्या नंतर नुसतं प्रेझेंट टेन्स होतं. त्यावेळेस पण सेम रूल आहे, की आता मी मला सांगितलं. मेन वर्ब म्हणून कोण काम करू शकतं? मेन वर्ब म्हणून बघा, वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून जे प्रायमरी ऑक्झिलरी असतात, ते काम करू शकतात. कोण आहेत प्रायमरी ऑक्झिलरी? लक्षात घ्या. महत्वाचं आहे आणि ही पुस्तकामध्ये ॲज इट इज. तुम्ही इंग्लिशची सगळी पुस्तकं जर व्यवस्थित पाहिली तर सर्वच पुस्तकामध्ये याच्याशिवाय ग्रामर पूर्ण होत नाही. याच्याशिवाय इंग्रजी पूर्ण होत नाही. खूप महत्वाचं. बऱ्याच मुलांना हेल्पिंग वर्ब मध्ये 2 हेल्पिंग वर्बचे प्रकार आहेत ते माहित नाही. काही जणांना हे माहित आहे की 2 प्रकार असतात. एक असतं ते म्हणजे ऑक्झिलरी वर्ब आणि दुसरं जे असतं ते म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी. ऑक्झिलरीचे 2 प्रकार, प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडेल ऑक्झिलरी. सॉरी बरोबर. प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडेल ऑक्झिलरी. हे काही जणांना माहित. पण हे 2 प्रकार का केलेत? याचं कारण सांगता येत नाही. मग ती लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही आता परत पुढचं वाक्य माझं नेहमी तुमच्या डोक्यात असू द्या. प्रायमरी ऑक्झिलरी या मेन वर्बचं काम करू शकतात आणि हेल्पिंग वर्ब म्हणून त्यामुळे इथं आलेलं असेल असं पण येऊ शकतं. डबल रोल करतात. एक मेन वर्बचा पण करू शकतात आणि एक हेल्पिंग वर्बचा. तर फॉर एक्झाम्पल सांग, आय एम टीचर. आय एम टीचर या वाक्यामध्ये मेन वर्ब कोणते? तर एम हेच मेन वर्ब. हेल्पिंग वर्ब तेच एम म्हणा त्याला. गंमत आहे. लक्ष ग्रामर मध्ये दिलं तर खूप बारकाईनं लक्ष दिलं तर तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात. मग आता बघा अजून सर इथचं एक एक्झाम्पल सांगा. बघा, ही इज डुईंग हिज वर्क या वाक्यामध्ये इज हेल्पिंग वर्ब आहे आणि ही इज माय सन, तो माझा मुलगा आहे, किंवा ही इज गुड बॉय, तो चांगला मुलगा आहे. मधलं इज मेन वर्बचं काम करतो. मग तुम्ही लक्षात काय ठेवायचंय? प्रायमरी ऑक्झिलरी डबल रोल करू शकतात. आता सांगत होतो प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे कोण आहे आणि मॉडेल ऑक्झिलरी मध्ये कोण. महत्वाचं आहे. नुसतं तुम्ही सांगितलं सर हे येतंय, हे येत नाही. पण कोण प्रायमरी ऑक्झिलरी, कोण मॉडेल ऑक्झिलरी हे सांगा बरं. लक्षात ठेवा.
प्रायमरी ऑक्झिलरीज पण 13च आहे, 13च आहे आणि मॉडेल ऑक्झिलरी पण 13 आहे. आता हे आकडा फिक्स आहे का? तर मॉडेल ऑक्झिलरीचा आकडा वाढत जातो. काही ठिकाणी वेगवेगळ्या मॉडेल ऑक्झिलरीज दिलेले असतात, वाढवलेले असतात. 13-13 मी शिकवत असतो. कोणत्या आहेत? प्रायमरी ऑक्झिलरी आहेत. फॉर्म्स ऑफ बी याला थोडंसं मोडून घेऊयात. हे लक्षात आलं इथपर्यंत? मी तुम्हाला लिहून देतो म्हणजे छान तुमच्या अजून लक्षात. बोलल्यापेक्षा लिहिलेलं लक्षात छान बसतं. मोडू याला? सांगा. यूज कमेंट बॉक्स. यूज कमेंट बॉक्स. रिप्लाय कसं द्यायचं आहे? येस, 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 नो, 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 येस. येस असेल तर येस, नो असेल तर मोडू का? लीनाताई म्हणतात येस सर, येस, येस मोडतो. हां. आता टेन्स शिकवत असताना त्या गोष्टी पण लक्षात असतात. इथं छान अजून पण येईल हां. टाइप ऑफ सेंटेन्स पण आपल्याला कमी दिवसात जास्त शिकायचं म्हणून थोडंसं फास्ट. नाहीतर बऱ्याच जणांना वाटेल, की काही स्लो आहे आणि काही जणांना वाटेल सर लयच फास्ट शिकवायला लागले. सगळ्यांची मीडियम रेंज पकडून आपण ते मधल्या ह्याच्यामध्ये शिकवतो. आता बघा प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये प्रायमरी ऑक्झिलिअरी याच्यामध्ये काय काय असतं? एक असतं फॉर्म्स ऑफ बी. मराठीमध्ये आपण याला टू बी ची रूप असं म्हणतो. मग ही टू बी ची रूप कोणती आहेत? बघा एम, इज, आर, वॉज, वर आणि 8वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिल्यानं दिसून येतं शाल बी आणि विल बी. जुन्या पुस्तकात पेज नंबर 10-11 काहीतरी आहे. तिथे तुम्हाला हे शाल बी, विल बी असं दिसेल. खरं तर शाल आणि विल हे मॉडेल ऑक्झिलरी. पण शाल बी आणि विल बी जर आलं तर ते प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये जातं. दुसरा जो आहे याचा प्रकार जो आहे फॉर्म्स ऑफ डू. फॉर्म्स ऑफ डू. डू ची रूप. याची डू ची तीनच. डू, डज आणि डिड. ते डिड इथं खाली लिहिलं. कारण आहे त्याचं. कारण ते डिड पास्ट टेन्स. डू आणि डज हे प्रेझेंट टेन्स मध्ये होतात. त्यातल्या त्यात आपण सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणतो. यानंतरचा भाग राहतो मुख्य म्हणजे तो म्हणजे फॉर्म्स ऑफ हॅव. फॉर्म्स ऑफ हॅव. या फॉर्म्स ऑफ हॅव मध्ये काय काय येतं? तीनच लोक इथून येतात. त्यांची नाव आहेत हॅव, हॅज आणि हॅड. आता हे आहे पास्ट टेन्स. हॅव आणि हॅज प्रेझेंट टेन्स. बघा बरं इतकं लक्षात आलंय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे छान खालच्या कडेचं दिसतंय. दिसत नसेल तर मला परत लिहावं लागेल. गडबड होऊन जाईल. पहा. पहा आणि लिहा. लिहिणं झालं की आपण या टेन्समध्ये पुन्हा कंटिन्यूअस पास्टकडे लगेच वळूया. कारण मला ही हेल्पिंग वर्ब्स प्रायमरी ऑक्झिलरीज का आहेत ते सांगितलं. हे मेन वर्बचं एवढे लोकं काम करू शकतात. आता कसं काम करतात ते देखील मी तुम्हाला पुढच्या 15-20 मिनिटानंतर सांगेन. लगेच सांगणार. काळजीच करू नका. 15-20 मिनिटात सांगतो. एकदा टेन्सला शिकवू नका. 2 मिनिटात लिहून घ्या. 'चल झालंय
तुमचं सर्वांचं झालंय, आलंय लक्षात? काही डाऊट आहे का विचारा बरं. पटकन विचारा. म्हणजे तुम्ही हँड रेज करा किंवा डाऊट असा शब्द टाका. DOUBT असं टाका. डाऊट असेल तर लगेच क्लिअर केलं जाईल. कारण कसं, मी जे शिकवलंय ते तुम्हाला समजलं पण पाहिजे. किती शिकवलंय हे महत्वाचं नाही. काय शिकवलंय आणि तुमच्या डोक्यात बरोबर उतरलंय का? हे महत्वाचं. कारण आपण सगळेच टॉपिक समजा घेतले आणि एक पण टॉपिक मला समजला नाही. मार्क कसे पडतील? आणि आपल्याला पास होण्यासाठी 60%च मार्क पाहिजे. 100% नाही. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं असतं, तुम्ही 60%च शिकवा, पण परफेक्ट शिकवा विद्यार्थ्यांना. परफेक्ट जाऊन त्याच्यापर्यंत त्यांचा प्रश्नाचं उत्तर चुकलं नाही पाहिजे. इंग्लिशमध्ये जर तुम्हाला 20 मार्क पडले, तर तुम्ही 100च्या खाली मार्क तुम्हाला पडत नाही. ज्यांचं इंग्रजी आहे त्यांचेच. बरं इंग्रजीचा क्लास फ्री का ठेवला असेल सरनी? तर काही जणांनी हिंदी घेतलंय, मराठी, हिंदी-मराठी झालं त्यांचं. वर हिंदी आहे, खाली मराठी आहे. त्यांनी बी का करावा? असं माझा आग्रह असतो. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तेच इंग्लिश आहे आणि बेसिक इंग्लिशवर जर तुमचा कमांड असेल, तर तुम्हाला एडवान्स इंग्लिश कळतं. अन्यथा कळत नाही. चला रिप्लाय द्या मला एकदा. समजलं का हे? जायचंय का पुढे? येस. डन, डन, डन. येस, येस. अजून सांगा पटकन. झोपी काढू नका. ॲक्टिव्ह राहा जरा आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहिलात तरच मी पुढे जाणार ना. तुम्ही जर झोपीत, "सर काय शिकवायचंय ते शिकवा, आम्ही काढतो झोपा" असं म्हणत जर असाल, तर मग गडबड आहे आणि मग अवघड आहे. त्याच्यामुळं तसं करू नका. ॲक्टिव्ह राहा. चला, 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 चला. 4-5 लोकं आहेत बा झोपली. मग फक्त 11 लोकं जागी. येस, येस, येस असं म्हणत चला. येस, येस, येस सर, येस सर. तो पुढच्या माणसाला पण कळतं, की काय आपले लेकरं, आपले विद्यार्थी, लेकरं म्हणजे काय तुमच्यापेक्षा मी कदाचित काही जणांपेक्षा लहान असेल. तर शिक्षकांना वाटतं, की येस, जागे आहेत आपले लेकरं. वाह! मस्त. शानदार, जबरदस्त आणि जिंदाबाद. ओके. आता हे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह झालं. आता त्याच्यामध्ये तुम्हाला मी मॉडल ऑक्झिलरी काय असतं? मॉडल ऑक्झिलरी. हे कोण आहे? ते एक शॉर्टमध्ये. कारण आपल्याला सगळं डिटेलमध्ये शिकायचं म्हणलं तर 40-45 दिवस जातील. मग आता इथं लिहून घेतो. आता ते 13 झाले बरं का. ते मोजले मोजा तुम्ही घरी. 13 कोणते कोणते एकदा काउंट करून देतो. म्हणजे म्हणाल की 13च आहेत का बघ. एम, इज, आर, वॉज, वर, वेअर म्हणू नका. वेअर हा आपला मराठवाड्यातला किंवा महाराष्ट्रातला तो वेअर केलाय त्यांनी महाराष्ट्रवाल्यांनी. ते वेअर नाही, वरच आहे. मी पण वेअरच करत होतो. अजून पण कधी-कधी करतो, पण ते वर आहे. 5 झाले. शॅल बी, विल बी. 7 झाले. डू, डज, डिड. 10 झाले. आणि यानंतरचे 3 फॉर्म्स ऑफ हॅव, हॅव, हॅज, हॅड झाले 13. 10 आणि 3 13. हे झाले प्रायमरी ऑक्झिलरी. आता मॉडेल ऑक्झिलरी. लक्षात ठेवा अतिशय छान. कॅन, कुड, शाल, शुड. शाल येस सॉरी हां, SHAL. शाल हां बरोबर. शाल, शुड, शुड. विल, वुड, विल, वुड. मे, माइट, must. Need to, use to, dare to, dare to आणि ought to. हे कुणालाच माहित नसतं बरं का ought to आलं. OUGHT ought to. बघा ought to पण छान दिसते. मला असं वाटतं की फळात इथपर्यंत आहे. इथपर्यंत छान दिसते. इथपर्यंत. ओके. ought to दिसते. हे आहेत मॉडेल ऑक्झिलरी. तर हे मॉडेल ऑक्झिलरीवर पण तुम्ही आपल्या या YouTube चॅनलला जा. तुम्हाला डिटेल्समध्ये एका दिवशी कॅन, कुड, शाल, शुड असं एक दिवस करत सर्व मॉडेल ऑक्झिलरी आपण हे 13 मॉडेल ऑक्झिलरी आहेत. 13 मॉडेल ऑक्झिलरी जवळपास 10 दिवसामध्ये व्यवस्थित दमाने, हळू समजेल असं ज्यांना वाचायला पण येत नाही, अशा लेकरांनी, अशा विद्यार्थ्यांनी, अशा भावी शिक्षकांनी शिकावं. इतकं छान ते तिथं शिकवून दिलेलं आहे. तुम्ही चॅनलला गेल्याच्या नंतर प्लेलिस्टमध्ये जा. आपल्याला दिसते सवय YouTube चॅनलवर जायची सर्च शॉर्ट्स बघायचे. ते बघा. काही पाहू नका असं म्हणत नाही. पण प्लेलिस्टमध्ये जा. इंग्लिश ग्रामरचा पार्ट फर्स्ट 45 व्हिडिओ,
पार्ट सेकंड मध्ये जवळपास 20-22 व्हिडिओ ते पहा. त्याचा अभ्यास करा, त्याचं रिव्हिजन मी या क्लासमध्ये घेणार. याच्या पलीकडे वेगळं नाही काही. वेगळं करायची गरज तुम्हाला पण नाही. आणि आपण जड-जड जी पुस्तकं आहेत ना, ते पण आहेत आपल्याकडं. पण ते जड-जड जर शिकवलं, तर बेसिकच येत नसेल तर जड शिकवून तुम्हाला काय फायदा? आपल्याला पास व्हायचंय. आपल्याला फक्त पास व्हायचंय. ही कॉम्पिटिशन तुम्हाला डायरेक्ट ह्याची नाही, ही शिक्षक करणार नाही. ही पात्रता परीक्षा आहे. शिक्षक होण्यासाठी पात्र करणार, लायक करणारी परीक्षा. तर त्यामुळं आपण बेसिक थिंग्सवर लक्ष द्या. शाळेमध्ये शिकवत असताना आमच्या लक्षात आलेल्या गोष्टी, आमच्या सर्चनुसार लक्षात आलेल्या गोष्टी. मी वयाच्या 18 वर्षानंतर शिकवतोय आणि आता तब्बल 18 वर्ष झालं शिकवतोय. म्हणजे हा अनुभव माझा सांगतो. बालवाडीच्या लेकरापासून ते बी-एडच्या होणाऱ्या शिक्षकापर्यंत शिकवल्याच्या नंतरचा अनुभव मला सांगतोय आणि स्पर्धा परीक्षेच्या पार तलाठी ग्रामसेवक परीक्षेपासून राज्यसेवेच्या परीक्षेपर्यंत सगळ्या परीक्षा देऊन एम-पी-एस-सी फायटर म्हणून आणि त्यात अपयश आलं. पण यश इथे एज्युकेशनमध्ये भरभरून जेवढ्या परीक्षा दिल्या तेवढ्याला आलं. मग सेट असेल, टी-ई-टी, टी-आय-टी, सी-टी-ई-टी त्याच्या अगोदरच्या पण सी-ई-टी 2 होत्या. बी-एडची सी-ई-टी, एम-एडची सी-ई-टी, बी-एड असेल, एम-एड असेल भरभरून. म्हणून मास्टर होणं हे ईश्वरालाच मान्य असेल किंवा ईश्वराने दिलेलं काम असं. तर ह्या बेसिक थिंग्स लक्षात ठेवा. याची मीनिंग कुठे वापरतात, काय वापरतात, पाहायचं असेल तर हे चॅनल यूज करा. तुम्ही फास्ट पळवून त्याला पाहू शकता. त्याचे अर्थ वगैरे वाक्य कसे तयार होतात, मराठी मीनिंग काय होतं, सगळं आहे ते पहा. आता हे 13च आहेत का? बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 झाले की 13. बघा 13 मॉडेल ऑक्झिलरी आणि 13 प्रायमरी. या आपण कुठं वापरायच्या, कशा वापरायच्या ते शिकायचं. आणि दोघांमधला फरक काय? तर ह्या मॉडेल ऑक्झिलरी त्या एकट्या येऊ शकत नाही. त्यांना सोबत वर्ब लागतो. प्रायमरी ऑक्झिलरीचं असं नाही. त्या इनबिल्ट स्वतः वर्ब पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला आय एम टीचर, ही इज बॉय, ही इज गुड बॉय, ही इज क्लेवर स्टुडंट, व्हॉटएव्हर. काय जे असेल ते. आता कंटिन्युअस पास्ट टेन्स कडे जाऊया. तेच वाक्य आपण घेऊया. ही वॉज डुईंग हिज वर्क. तो त्याचं काम करत होता. बघा आय रिपीट वन्स अगेन. प्लीज पे अटेन्शन. मराठी पण लिहून देतो जरा छान छान लक्षात राहील का नाही. तो याचं काम करत होता. करत होता. आता याच्यातलं जे वॉज आहे हेल्पिंग वर्ब आहे. डुईंग मेन वर्ब आहे. अशा वाक्यामध्ये आयएनजी वर्बला दिसलं की आपण त्याला कंटिन्युअस टेन्स आहे असं समजायचं. त्यालाच प्रोग्रेसिव्ह नाव आहे हे पण लक्षात ठेवायचं विसरायचं नाही. आणि त्यालाच इम्परफेक्ट नाव आहे हे पण लक्षात ठेवायचं विसरायचं नाही. तिन्ही नावांचा अर्थ हा एकच होतो. त्याला सांगायचे की हा चालू काळ आहे, अपूर्ण काळ आहे किंवा इम्परफेक्ट. या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब वॉज आला आणि हेल्पिंग वर्ब वॉजचा टेन्स कोणता? तर पास्ट टेन्स. म्हणजे वाक्य कोणत्या टेन्स मध्ये? पास्ट कंटिन्युअस टेन्स. यालाच मी असं म्हणतो कंटिन्युअस पास्ट. विषय संपला. निगेटिव्ह करताना वॉजंट करा, वॉज नॉट करा. इंटरोगेटिव्ह करताना हे वॉज सुरुवातीला घ्या. बरोबर. वॉज कुठं वापरायचं आणि वर कुठं वापरायचं लक्षात घ्या. अतिशय महत्वाचं. आय असेल तर वॉज, ही, शी, इट आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट सगळे. इथं आपण असं म्हणूया थर्ड पर्सन सिंग्युलर एकवचन, सिंग्युलर थर्ड पर्सन सिंग्युलर सबसेट जेव्हा असतात तेव्हा या ठिकाणी कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून वॉज वापरलं. तर मग वर कधी वापरलं? महत्वाचा प्रश्न. वर कधी? लगेच सांगतो तुम्हाला. लक्ष. आता
फर्स्ट पर्सन मध्ये वी आहे, सेकंड पर्सन मध्ये फर्स्ट यू आहे, तो सिंग्युलर पण असतो प्लुरल पण असतो, आणि थर्ड पर्सन मधला प्लुरल दे आहे. ते सोडून दुसरे सगळे थर्ड पर्सन सब्जेक्ट जे असतील, बॉईज, गर्ल्स, टीचर्स, स्टुडंट्स, थोडस टीचर्स आणि स्टुडंट्स, हे कोणताही याच्यातला सब्जेक्ट असू द्या, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, सॉरी थर्ड पर्सन प्लुरल सब्जेक्ट असेल तर इथं वर मग फक्त थर्ड पर्सन प्लुरल का नाही, फर्स्ट पर्सन प्लुरल आहे, हे सेकंड पर्सन सिंग्युलर प्लुरल. हे सब्जेक्ट असे सब्जेक्ट्स असतील तर वर वापरायचं. टेन्सचं कोणतं काय नाव आहे सांगा बरं. मग टेन्सचं कोणतं नाव आहे, मी कोणता टेन्स शिकवायला लागलो तुम्हाला, कंटिन्युअस मधला कोणता टेन्स आहे, हा चॅट बॉक्सचा वापर करा. कंटिन्युअस मध्ये कोणता टेन्स शिकवायला लागलो तुम्हाला, झोपलेत का जागेत बघू देत. रुपालीताई म्हणतात पास्ट टेन्स, संयोगिताताई म्हणतात पास्ट टेन्स, मग जागे, मनुष्यताई चौधरी जागे, सुप्रियाताई यस पास्ट टेन्स, डोंगे, संजना पास्ट टेन्स, यस 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 यस. अरे इम्परफेक्ट तर शिकवायला लागलो ना, ते तर लिहूनच दिलंय ना, ते वाचून तर कोणी पण सांगणार आहे हे इम्परफेक्ट आहे सर, हे कंटिन्युअस आहे सर, कोणी म्हणले सर हे प्रोग्रेसिव्ह. त्याच्यात कोणता टेन्स, तर ही पास्ट टेन्स का, तर हेल्पिंग वर्ब बघा, वाज आहे आणि वर आहे, इकडला वर इकडे गेला का मी होतो इकडे, आणि हा वर आहे, कंटिन्युअस पास्ट टेन्स, यालाच प्रोग्रेसिव्ह पण प्रोग्रेसिव्ह शब्द लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तुम्हाला गुगली देऊ शकतं, 100% गुगली देणार आणि प्रोग्रेसिव्ह शब्द देणार का, आताच्या पुस्तकांमध्ये प्रोग्रेसिव्ह शब्द जाणीवपूर्वक शासनाने दिलेला आहे. मी या वर्गांना शिकवतो, त्या वर्गांमध्ये काय बदल केलाय त्यांनी, आपल्याला फक्त शाळेत असताना कंटिन्युअस एकच शब्द माहिती, हा प्रोग्रेसिव्ह कधीच आपल्या मास्तरांनी शिकवला नाही. म्हणजे माझ्या तरी गुरुजी चांगले होते, नंबर 1 शिकवायचे, पण त्यावेळेस त्यांच्या ह्याच्यामध्ये मेन्शन त्यांनी कधी प्रोग्रेसिव्ह केला नाही. कारण त्यावेळेस पुस्तकामध्ये देखील तो शब्द आलेला नव्हता. नंतरच्या ह्याच्यामध्ये हा आलेला. हा कुठे दिसत नाही इम्परफेक्ट. पण लक्षात ठेवा, माझ्या गुरुजींनी मला हा शिकवला. अपूर्ण असा अर्थ. अपूर्ण वर्तमान, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ. तसंच प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट, प्रोग्रेसिव्ह पास्ट, प्रोग्रेसिव्ह फ्युचर. तसंच कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट आणि कंटिन्युअस फ्युचर. व्हॉटएव्हर. तुम्हाला कंटिन्युअस पास्ट टेन्स समजलाय आता, छान. मला बोलण्यासाठी देखील मला पुढचा काहीतरी वेळ देणं भाग आहे. जास्त डिटेलमध्ये होते, पण हरकत नाही. जेवढं शिकाल तेवढं परफेक्ट शिकेल. तुम्हाला सांगितलं तसं आपल्याला ही पात्रता मिळवायची, ही नोकरी मिळवण्याची परीक्षा नाही. पात्रता परीक्षा. पात्रता असेल तर नोकरी मिळवण्यासाठीची टी-ए-आय-टी तुम्हाला देता येईल. पात्रताच नसेल तर मग टी-ए-आय-टी देणार कशी? त्याच्यामुळं इथं कॉम्पिटिशन कोणाचं कोणासोबत नाही. त्याच्यामुळं मी नेहमी म्हणतो, एकमेका सह्य करू अवघे धरू सुपंथ. कंटिन्युअस फ्युचर. वाक्य पुन्हा तेच. ही विल बी, विल बी, ही विल बी डूइंग, ही विल बी डूइंग हिज वर्क, हिज वर्क. मराठी पण लिहून देतो. कारण की तुम्हाला लक्षात राहावं आयुष्यभर राम सरने काय शिकवलं होतं? तो त्याचं काम करत असेल, असेन, असेल किंवा असेन, असेल, असेल. तो त्याचं काम करत असणार आहे. आता तुम्ही ठिकाणी असणार सूर्यसरांच्या ह्याच्यामध्ये असणार आहे असं असतं. आहे म्हटलं की तुम्हाला वाटतं हा प्रेझेंट टेन्स, पण नाही. तो भविष्य काळामध्ये हे काम त्याचं काम करत असेल, असं त्याचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा. बघा, आता मला सांगा बरं, मी याला निगेटिव्ह करत असताना मला इतकंच वाक्य सांगा, की निगेटिव्ह करत असताना मी कसं निगेटिव्ह करतो? काय वापरू? सांगा. मी हे निगेटिव्ह करत असताना नॉट कुठं वापरू? असं लिहू की नॉट
विल बी एक नंबर की 2 नंबरला मी असं लिहू विल बी नॉट की 3 नंबरला असं लिहू विल नॉट बी की 4 नंबरचं लिहू विल बी काय लिहू या ऑप्शन मध्ये सांगा 1 2 3 4 मध्ये सांगा ही इज बी नॉट रेन असं लिहू बरं बरं रुपाली त्यामध्ये सर ऑप्शन नंबर 3 रंजना म्हणते कांबळेताई यस 3 नंबर यशराज यशराज 2 नंबर वा वा 2 नंबर यशराज म्हणते 2 आशाताई म्हणते 3 नंबर प्रियंकाताई म्हणते 3च नंबर बरं विल बी नॉट गायत्रीताई म्हणते विल बी नॉट लेस अरे 3 33 77 आतातला नाव टाका ना अनुताई म्हणते 3 नंबर कुणीतरी म्हणलं 4 नंबर बरं का विलंट वा मस्त शिकलात तुम्ही चांगलं शिकलात कदमताई 2 रोहित रोहित म्हणते 3 नंबर वनिताताई 3 नंबर नीनाताई म्हणते 3 नंबर बरं बरं वा मस्त मस्त छान असं रिप्लाय द्या मला भारी वाटतं 70 सही हरकत नाही आपल्याकडे 400 प्रवेश आहेत लोकांना जागा व्हायला लागलं कामात असतील कामात बी असलं तर ते माईक चालू करून बसू शकता पण जागा करू त्यांना हळूहळू अजून 2 दिवस आज उद्या सकाळी 5 वाजता क्लास होणार आशाताई म्हणतात 3 नंबर सविताताईचं म्हणणं आहे 3 नंबर येस 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 दिस इज द राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आता बघा का नाही हे का नाही तर तुम्हाला माहिती आहे की नॉट हे हेल्पिंग वर्बच्या अगोदर कधीच येत नाही येणारच नाही हेल्पिंग वर्ब सोबतच येणार आहे आता लक्षात असू द्या हे नॉट विल बीच्या नंतर नाही येऊ शकत कारण हेल्पिंग वर्ब इथं विल आहे आणि त्याच्यानंतर नॉट येणार आहे आणि नंतर बी येणार आहे म्हणून ही पर्याय टाक आणि कधीच विल नॉटला विलंट करू नका होतच नाही म्हणून ऑप्शन नंबर 3 एकच पर्याय बरोबर तर मग ह्या विल नॉटचं काय करायचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म सांगा विल नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे तुमच्या भाषेत शॉर्ट फॉर्म काय आहे विल नॉट आणि विल नॉट झालं शॅल नॉटचं महत्वाचं परीक्षेत विचारलं जातं तन्वीताई म्हणतात लांडे वोंट बी ओके ओके अजून अजून हे असं 4 नंबर कोणतरी सांगितलं तर सांगा कोणीतरी विलंट आहे म्हणून अबा बाबा उडंट केलं होय कृतीताई मेश्राम उडंट करायचंय आता आपल्याला बरं तुमच्या तुम्हाला जे माहिती आहे ते सांग काय नाही टेन्शन नका वॉन्ट बी प्रीतीताई वॉन्ट बी म्हणतात बरं यशराज वॉन्ट बी म्हणतात वॉन्ट बी बीचं काय नुसतं विल नॉटचं सांगा मला बीचं नका सांगा वॉन्ट करायचे स्मिताताई वॉन्ट गायत्री ताई वॉन्ट वॉन्ट मध्ये खाली कॉमा लिहू का काय मस्त तुम्ही उत्तर देता रे असं लिहायचंय वॉन्ट वॉन्ट ते असं कधी लिहिलं तर कुठे लिहिलेलं बघितलं काय पण आपलं प्रियंकाताई वॉन्ट बी बीच सोडून द्या वॉन्ट विल नॉट तोपर्यंत बी तर येणार यस काय होतं लक्षात असू द्या महत्वाचं हे ओंट लिहिताना अपॉस्ट्रॉफी द्यायचं आहे आणि ओंट लिहायचं आणि बी तर नंतर येणार आहे असेल ओंट येणार आता नुसतं लक्षात नाही तुमच्या डोक्यात फिक्स असू द्या कधीच हे असं होत नाही विलंट नेहमी असं होत आणि याच्यावर जे चिन्ह दिसतं तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स पहा याला अपॉस्ट्रॉफी म्हणतात तुम्हाला सगळे माहित असतात सॉरी म्हणायचं नाही करायचं कारण मी शिक्षक आहे तुम्ही आता विद्यार्थी आहेत माझे का नाही विद्यार्थ्यांना येत नसतं हे शिक्षकाला माहित असतं आणि म्हणून तर ते शिक्षक शिकवत असतात एक दुसरी गोष्ट काही विद्यार्थी खूपच हुशार असतात त्यांना हे सगळंच माहित काय शिकवायला मास्तर इतकं बेसिक आम्हाला माहित नाही भाई सगळं माहिती काही विद्यार्थी असे असतात पण ते विद्यार्थी जे हुशार आहेत जे शिक्षकाला माहिती ते सगळंच त्यांना माहिती ते विद्यार्थी शिक्षक होण्यास आजच पात्र आहेत आता माझे काही 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी जबरदस्त हुशार मी नुसतं वाक्य लिहायला होतो
मराठी ट्रान्सलेशन, इंग्लिश मधलं ग्रामर, टेन्स, पार्ट्स ऑफ स्पीच, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, पॅसिव्ह व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस सगळं फ्लुएंटली सांग. कारण हुशार आहे. नुसते हुशार नाही. माझ्यापेक्षा देखील हुशार आहे. का? मी ग्रामरच्या फक्त 54 बॅच शिकवल्यात आतापर्यंत या 4 वर्षात कोरोना काळापासून. पण तेवढं करून देखील मला जेवढं ज्ञान मिळालं त्याच्यापेक्षा माझे विद्यार्थी फार वाईट फार वाईट आहेत. मला त्यांचा सार्थ अभिमान. का? अरे बाबा, मला इथपर्यंत यायला इतके दिवस लागले आणि तुम्ही जर आता 8वी, 9वी, 10वीत असताना इतकं मोठं मला जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला माहिती असतं, तर यू आर ग्रेट. तुम्हीच महान आहात. आपल्या लेकरांना, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रांना, आईला, वडिलांना, बायकोला जर चांगलं असेल तर चांगला म्हणायला शिका. आता टेक्निकली माझी बायको जी आहे ती परफेक्ट आहे. लाज वाटू नका. मी तिला नेहमी म्हणतो, माझं टेक्नॉलॉजी मधलं ज्ञान शून्य आहे किंवा शून्य होतं. माझं जे काही आहे ते आता हे बायकोमुळे आणि क्रेडिट गोज टू बायको. काय हरकत आहे म्हणायला? म्हणायला शिक. एखाद्याचा पतीच्या मध्ये चांगले गुण असतील, त्याला चांगलं येत असेल, सगळं माहीत असेल, तर म्हणा. माझी बायको नेहमी म्हणते, "मला इंग्लिश मधलं काही येत नाही हो." तिचं एम-एस-सी झालेलं. एम-एस-सी आणि ती म्हणते, "मला इंग्लिश मधलं काही येत." मी शाळेत असताना इंग्लिशमध्ये हुशार होते, असं ती म्हणते. अभिमान. तिला तिच्या नवऱ्याचा अभिमान आहे, नवऱ्याला तिचा अभिमान आहे. कारण तिला जे येत नाही ते मला येतंय, मला जे कळत नव्हतं ते तिला येतंय. म्हणजे मी तिला शिकवणार, ती मला शिकवणार. दॅट्स इट. तसंच फक्त पती-पत्नीच्या नात्यामध्ये नाही, सर्वच नात्यामध्ये हे रिलेशन असतं. तुमची प्रगती 100% होणार, कोणीही रोखणार नाही. पुढे जाऊया. आता हे हुंडगाठ मारा, असं म्हणतो मी, अशी गाठ मारून ठेवा इथं. विसरू नका. विसरलात की संपलं. परीक्षेत प्रश्न असल्या प्रकारचे असतात. ट्रिक असते, ती लक्षात नाही आली, की संपलं. गेलं. कामातून संपलं. आता दुसरा प्रश्न, छोटाच, पण सोपा, महत्वाचा. आता हे शाल नॉट. शाल नॉटला काय करतात? ऑप्शन देतो. शाल नॉटला, शाल नॉट आणि हे बी, तुमचं बी राहू द्या. नंतर म्हणतात सर बी कुठं काढलं. ऑप्शन नंबर 1 काय करा तुम्ही? नॉट शाल बी करा. 2 नाही सर तुम्ही आता आम्हाला हे वॉट शिकवले, मग याला शुंठ करा. नाही सर याला काय करा, मग तुम्ही शांत करा. नाही नाही सर शांत नको, काय करा त्याला स्टुडंट करा. स्टुडंट डी आणि एन अपॉस्ट्रोफी टी. काय करायचं चार पैकी? चौथ्या नंबरचं करायचं प्रेझेंट आहे. नीट बघा ताई. स्टुडंट करून टाकायचं शाल नॉटचं. भाऊ मला काय, मला माहित नाही. 1 मिनिट आता मला काहीच माहित नसते. 1-2 मिनिटं तुम्ही उत्तर देऊस तर ना आपल्याला काहीच येत नाही. हां. श्रुतीताई म्हणतात शांत करा. ऑप्शन नंबर सांगा ताई. चेतनाताई म्हणतात 4. ऑप्शन नंबर फक्त क्लिक करा ऑप्शन नंबर. सांगतो तुम्हाला सगळ्यांना. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. आशाताई म्हणतात 4 नंबर करा. वनिताताई म्हणतात 4 नंबर करा. एनडीबी 4 नंबर. क्या बात है! क्या बात है! बहुत खूप. शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. महाराष्ट्राला माझी गरज. एवढंच सांगतो. महाराष्ट्राला माझी गरज आहे इंग्लिश ग्रामर बेसिक शिकवणे. आणि तुम्हाला तर नितांत आणि अत्यंत गरज. तुम्ही भावी शिक्षक. आर्मी मास्तराचा मास्तर होतो. माझ्या लेकरांना पण हे येत नव्हतं त्या. माझं वय त्यावेळेस 22-23 असेल जमते. आणि माझ्या पुढे बसलेले लेकर 24-25 वर्षाचे किमान. ते बी असंच करायचे हुशारपणा. पहिलं उत्तर स्टुडंट येणारच ना. का? अरे शुड नॉट नाही ना, शाल नॉट म्हणायला लागलोय मी. पहिलं उत्तर संपलं. कुणीतरी हे नॉट शाल बी सांगितलं. बाबा असं होऊन जमते होय. 1 नंबर. वनिताताई कोळी असंच ते होय. प्रॉपर अभ्यास करा. तुम्हाला मी माझ्या या साइटवर जाऊन व्हिडिओ बघा म्हणतो. तुम्ही ऐकत नाही. तुम्ही ऐकलं नाही की तुम्ही पास होणार नाही. तुम्ही ऐकलं की पास 100% होणार. रोज सकाळी आय कॅन डू इट असं म्हणायचंय आणि कामाला लागायचं. सर वेळ भेटत नाही. वेळ काढावा लागतो. सर झोपायचं कधी, जेवायचं कधी. अरे मी 22 तास झालं, 2 दिवस झालं. चला डोक्यात झोपच नाही. मी इतका झोपाळू प्राणी
मला 12 तास नाही 24 तास झोपा म्हणलं तरी झोप यायची. आणि ह्या 10-11 दिवसात माझी झोपच उडून गेली. मिशन, डोक्यात घोळते मिशन. महाराष्ट्र, लेकरं, आपल्या तळागाळातल्या भावंडांचं काय होईल? पासच नाहीत परीक्षा आणि गव्हर्नमेंट तर 5-5 वर्ष ती टी-आय-टी घेणार, मास्टर डिग्री नाही. दुसऱ्या नोकऱ्या नाहीत. त्यांना येत काहीच नाही. कसं करायचं? झोप कशी येते मग मला? स्वामी विवेकानंद म्हणायचे, स्वप्न तीच असतात, जी तुमची झोप उडवतात. तुम्हाला झोपी घालतात ती नाही. तुमचं स्वप्न शिक्षक व्हायचं जर असेल, तर तुम्हाला झोप येऊ शकत नाही. तुमचं स्वप्न टी पास व्हायचं असेल, तर तुम्हाला झोप येऊ शकत नाही. आणि जर तुम्ही झोपा काढत असाल, तर तुमचं स्वप्न हे शिक्षक होणार नाही. आणि मिशनला तसले लोकं नकोच आहेत. ज्यांची झोप उडणार आहे, झोप उडून ते त्यांच्या ध्येयाप्रती 100% डेडिकेटेडली काम करणार आहेत. त्यांच्यासाठीच हे मिशन काम करत आहे. आणि मिशन टी-ई-टी, सी-टी-ई-टी, टी-आय-टी एज्युकेशनल रिव्हॉल्यूशनचं एकच पार्ट आहे. असे दुसरे 9 पार्ट आहेत. ज्याच्यावर मिशन टीम काम करते. मग या मिशन टीममध्ये 40 लोकं नाहीत. मिशन टी-ई-टी, सी-टी-ई-टी, टी-आय-टी मध्ये 40 लोकं आहेत. मिशन एज्युकेशनल रिव्हॉल्यूशनसाठी आपल्याला 1000 शिक्षक पाहिजेत, जे कामाला शाळेवर अनुदानित संस्था आणि जिल्हा परिषदेवर असणार आहेत किंवा जे आहेत आणि तरुण आहेत. म्हातारे नकोत का? हवेत, पण ते मार्गदर्शक हवेत, नक्कीच हवेत. त्यांच्याशिवाय मिशन कसं काय मार्गदर्शकांची गरज आहे, पण धावण्यासाठी, पळण्यासाठी, काम करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी तरुण शिक्षकांची गरज. म्हणून फोकस तुमच्यावर आहे. शिकवण्याचं खरे कारण दुसरं काहीच नाही. तुमच्यातून चांगले शिक्षक घडावेत, महाराष्ट्र उभारण्यासाठी कामाला यावेत. याचं उत्तर हे पण नाही. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शांत, शांत, शांत. एस-एच-ए-एन-टी शांत. लक्षात असू द्या. जसं विल नॉटचं वोंट झालं, तसं शॅल नॉटचं शांत ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म अँड इट्स अ बेसिक. बॅच नंबर फर्स्ट वाल्यांना आज पुन्हा एक छानशी आता मला रागवलं खरं तर शक्यच होत नाही. का माहीत नाही, की तुम्हाला रागावं वाटायला. आज मी परत 100 जवळपास प्रश्नपत्रिका पाठवल्या. बॅच नंबर 1 ला बरं का. 2 वाल्यांनी लगेच म्हणू नका आम्हाला नाही सांगत. तुमचा अजून 1 दिवस आजचा दिवस बाकी आहे. आज बॅच हाऊसफुल होईल. आज नाही झाली, उद्या होईल. नंतर तुमचा कार्यक्रम ओके. सगळे गाणे वाजणार आहेत. काळजी करायची गरज नाही. ती काळजी करण्याची जबाबदारी माझ्याकडं डायरेक्ट ईश्वराने दिली असं मी समजतो. तर मी किती घेईल. मी आणि माझी टीम सगळी सज्जच आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या आठवड्यात जवळपास 100 प्लस 120 प्लस आहेत त्या परीक्षा छोट्या-छोट्या. सगळ्या सोडवायच्या. मराठी असेल, मराठीच्या काहीतरी 35 वगैरे, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल आणि हे शालेय मुलांचे आहेत. आणि ह्या फ्री फॉर ऑल आहेत. पण माझ्याकडे एवढा वेळ नाही, की मी माझ्याकडल्या 50 ग्रुपला पाठवू. माझ्याकडे थोडाच वेळ असतो शिल्लक आणि तो तुमच्यासाठी वापरतो. ते पण रात्री 3 ते 4 मध्ये हे तुम्हाला मी सर्व पाठवलेलं आहे. मॉरल ऑफ द स्टोरी एक वेळेस लक्षपूर्वक वाचा. त्याच्यातून काय बोध घ्यायचा आहे ते घ्या. तुम्ही स्वतःला कमजोर समजू नका. मी विवेकानंदांचा अनुयायी असं स्वतःला समजून घेतो. विवेकानंद माझे आदर्श आहेत आणि ते असं सांगतात, की तुम्ही कमजोर नाहीत. तुम्ही या भूमीवरील देव आहेत. देवाचे अंश म्हणजे काय? देवच आहे. तुम्ही देव असाल, तर मग तुम्ही कमजोर कसे? हे करू शकतात. कराच. असो, आता पुन्हा त्या मार्गदर्शनाकडे चाललं. तुम्ही ते करतात. मार्गदर्शन बी करूच आपण. थांबा जरा. अजून ती काही लोकं यायचे राहिले. मला वाटते आज राहिलेले 40, 50, 60 काय जे असतील ते. 60 नाही 50 एक लोकं अजून घ्यायचे आपल्याला. बॅच नंबर 2 हाऊसफुल होणार आहे 200. बॅच नंबर 1 हाऊसफुल आहे ऑलरेडी 200 विद्यार्थी आणि 10 प्राध्यापक जे तुम्हाला टेस्ट पुरवणार आहेत. 10 मार्गदर्शक जे तुम्हाला फ्रीमध्ये गाईडन्स करणार आहेत, जे पॅशनेटेड आहेत. येस, आम्ही शिक्षक आहोत आणि होणाऱ्या भावी शिक्षकांना आम्ही विनामूल्य, विनाशुल्क मार्गदर्शन करू, असे म्हणणार आहे. त्याच्यामुळं आणि टेस्ट सीरीज लावलेल्या लोकांनी लक्षात असू द्या. बाबा हो, तुम्हीच फक्त माझ्या भारताचे नागरिक नाहीत. ज्यांनी नाही लावली टेस्ट सीरीज, ते पण माझेच भावंड आहेत.
पण टेस्ट लावा असा आग्रह याच्यासाठी आम्ही स्वतः अभ्यास करतो लाईव्ह आत्ता अशा. अगोदर केला नाही का? केलाय की. अगोदरचे टेस्ट नाहीत का? आहेत की. किती? हजारो, हजारो आहेत. उपलब्ध करून देतो त्या तुम्हाला. स्टेप बाय स्टेप. श्रद्धा और सबुरी, साईं बाबा. श्रद्धा और सबुरी रखो, सब गाणे बजने वाले हैं. आणि ते डीजेच्या आवाजापेक्षा मोठ्या आवाजात वाजणार आहे. दणादणा खणाखण. विषय खलास आहे. तुम्ही काय करायचंय? मी जे सांगितले ते करायचं. तुम्हाला बेसिक इंग्लिश ग्रामर येत नाही ना? मी म्हणलंय विवेकानंद क्लासेस, रामशिव सरच शिकवायले. तिथं जाऊन बेसिक ग्रामर प्लीज कृपया करा. माझ्या चॅनलच्या ह्याच्यासाठी नाही. तुम्हाला परत सांगतो. माझ्या चॅनलला मी अकाउंट नंबर दिलेला नाही. मला त्याचे पैसे मिळत नाहीत. ₹1 घ्यायचा पण नाही. सध्या तर गरज नाही. ईश्वरानं खूप काही दिलंय, असं मला वाटतं. आता मग खूप काही दिलंय म्हणजे सर काय करोडपती आहेत का? अजिबात नाही. विचारानं आपण त्याच्यापेक्षा लय मोठे, पण तुम्हाला मदत करणं हा माझा नेमका उद्देश. नाहीतर सर त्यांच्या YouTube चॅनलचं प्रमोशन करायचं. काय गरज? त्याला अकाउंट नंबर नाही, मला प्रमोशनची इथे गरज नाही. मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये ते कोर्स अख्खा कोर्स बेसिकचा पार्ट 1, पार्ट 2 काम चालू आहे त्याच्यावर ते केलं. तुम्हाला त्याचा 100% फायदा म्हणा. असो. तुमच्याकडे 4 महिने. तुम्ही बोला, आता मी ऐकलं. मी लय बोललो, तुम्ही लय ऐकलं. हं. कोणाला काय बोलायचं तर हँड रेज करा. पार्ट ह्याचा पुढचा जो आहे, तो 6 टेन्स अजून सांगायचे राहिले. त्याच्या पुढचं सांगतो मी पुढच्या सेशनमध्ये. कदाचित उद्या सकाळी. आणि परवाच्या दिवशीपासून लक्षात ठेवा. 5:45 नाही, 5च. 5 ते 5:45 असा वेळ असतो. तुम्ही भावी शिक्षक आहेत. अरे, माझी शाळेची लेकरं 5वी 6वी या 5:30च्या बॅचला बसतील. 5वी 6वी ची. तुम्ही तर टी-आय-आय-टीची लेकरं आहेत, भावी शिक्षक आहेत. आणि भावी शिक्षकांना जर सकाळी उठणं होत नसेल, नका हो शिक्षक मग. कशाला स्वप्न तरी कशाला बघता? बघू नका. नाही का पूर्णच होणार नाहीत ना. आळस एवढा आळस असते होय. तुम्हाला पास व्हायचंय परीक्षा, जी परीक्षा खरंच हार्ड आहे, त्याचा रिझल्ट 4-5% लागते. मी 2013 ला परीक्षा दिली. आम्ही 29,000 लोकं पास होते महाराष्ट्रात. 4,500 लोकांनी परीक्षा दिली. पहिला पेपर काहीतरी 2.5 लाख लोकांनी, दुसरा पेपर 2 लाखांनी. त्या 2 लाखामध्ये फक्त 29,000 लोकं पास होते. त्यात मी होतो ना. बरं मग असंच पास झालो का? दिल्ली परीक्षेत पास झालो. एम-पी-एस-सीचा अभ्यास आम्ही करत होतो सदाशिव पेठमध्ये 5 वर्ष. आणि माझं ते पहिलंच वर्ष होतं. 2012 ला गेलो अभ्यास करायला. 13 ला परीक्षा झाली. एका वर्षात क्लिअर. आत्मविश्वास वाढ. तुम्ही प्रश्न विचारा, हँड रेज करा प्लीज. कुणाला काही डाउट असेल, काही प्रश्न असेल, काहीही बोलायचं असेल, तर आत्ताच बोला. पुन्हा दिवसभर फोन बिन करू नका. तेवढा वेळ नसते आपल्याकडे फोन उचलायला. बाकी ॲडमिशन प्रोसेस चालू आहे. ते मोबाईल माझ्याकडे पण मी ठेवत नाही. ते मोबाईल बाकी आपल्या मित्राकडे वगैरे हँड केला. आजचा क्लास कधी मिळेल का? जॉइन केलाय स्टडी मोटिव्हेशन. सगळे गाणे वाजतील ताई, काळजी करू नका. सगळे गाणे वाजतील. ज्यांनी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला आहेत ना, ते बॅच फर्स्ट वाल्यांचे गाणे वाजायला सुरुवात केली मी. त्यांच्या लक्षात आलं असेल, की राम सर म्हणतील पहिल्या 82 टेस्ट 4च दिवसात सोडवा. दुसऱ्या आता 100 टेस्ट दिल्यात. 100 नाही 120 प्लस दिल्यात. त्या तुम्हाला 6 दिवसात सोडवा असं म्हणतात. तुम्ही जर त्या वेबसाईटला गेलात, त्या फ्री आहेत. माझं त्यात काहीही नाही. रामशेठ त्याचा कोणी होणार नाही. सगळ्या फ्री आहेत त्या. ज्यांनी कोणी दिल्या असतील, त्यांचं ईश्वर भलं करेल. ते भलं करण्यासाठी ईश्वर रेडी आहे. तुम्ही त्याचा लाभ घ्या. लाभ उपलब्ध करून देणारा मी आहे. सुलभक. सुलभक म्हणून घेतो मी स्वतःला तिथं. का? उपलब्ध करून दिलं बाबा. माझं काही नाही त्याच्यात. हां, माझ्या टीमचं काम जे टेस्ट सीरीज स्वतः बनवते ते आहे. तर ते मी तुम्हाला सांगत असतो. 100% सांगतो. आणि किती टेस्ट आहेत? 120. किती दिवसात सोडवायच्या? 6 दिवसात. 6 म्हणजे 6. क्लास कधीपासून स्टार्ट. ताई साइडला जा. ठीक आहे प्रश्न परत नका विचारू. 9 तारखेला तुम्ही नोटिफिकेशन आल्यास 10 तारखेला क्लास चालू झाला. 10च तारखेला. पहिलं लेक्चर माझंच 1 तासाभराचं. काय पुस्तकं वाचावीत, कशी वाचावीत, कोणती घ्यावीत, काय नाही. विवेकानंद क्लास. मी आता कोणाला सांगत नाही पुस्तक कोणती वाचायची. त्याला सरळ सांगतो. तू चॅनलला जाय. पहिले 1 तास लेक्चर 10 तारखेचे. ते पहा आणि नंतर बोल. एकच प्रश्न हो महाराष्ट्रातून. पण माझ्यासोबत जवळपास 50,000 लोकं जोडले गेले. टी-आय-टी, टी-ई-टी, टी-ई-टी. आणि माझे शाळेचे विद्यार्थी ते 20,000 आहेत. काय करू मी? कोणाकोणाला उत्तर? प्रश्न काय? तेच. अभ्यासक्रम काय? पहिल्या पेपरचं काय करू? दुसऱ्या. अरे तुम्ही काय गोट्या खेळता? लहान लेकरं आहेत, 1ली-2रीचे. तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम माहीत नाही, परीक्षा द्यायला निघालात. तर मग तुम्ही कशाला आहेत? अरे सांगायलाच आहेत. पण जेव्हा मी सांगितलं, तेव्हा तुम्ही नाही का ऐकलं?
सांगायलाच आहेत 100% सांगायला. पण एकदा सांगितल्यास लक्षात घेण्याइतके तुम्ही मोठे झाला. मग ते सांगितलेलं कुठे आहे? ते सांगतो ना कुठं सांगितलंय. व्हिजिट, प्लेलिस्ट, मिशन टी-ई-टी 2024 तिथं आता 12 व्हिडिओ पडलेत. आता आज 13वा पडणार आहे. अजून प्रश्न विचारा. रविवार आहे. रिलॅक्स वेळ असते. त्याच्यानंतरची जी बॅच असते माझी रविवारी सकाळी तिला मी सुट्टी देतोय कारण की लगेच मी 7:15 नंतर प्रवासाला निघणार आहे. माझी 7:15 बॅच याला सुट्टी असणार आहे आज. रिलॅक्स आहे. प्रश्न विचारू शकता. नंतर दिवसभर म्हणायचं नाही. पर्सनली बोला, पर्सनली एस-एम-एस करा. मी माझ्याकडे तेवढा वेळ अजिबात नसतो. देत पण नाही. का द्यावा? इथं द्यायलोय ना. इथं या ना तुम्ही आणि जे पॅशनेट लोक आहेत त्यांच्यासाठी 100% वेळ देतो. रोज टी-ई-टीच्या सर्व विषयावर रोज 5 लेक्चर होतील का? काय म्हणणं आहे तुमचं सगळ्यांचं? नाही बाळा. सर्व विषयावर होतील, पण रोज नाही. सर्व विषयावर कसे रोज शक्य हो? महाराष्ट्रामध्ये अजून तेवढे फुकट शिकवणारे लोक तयार नाहीत झाले. 5 लोक. रोजच शिकवतील असे. रामशेठ तयार आहे रोज शिकवायला. त्याचा विषय नाही. इंग्लिशचा होईल रोज. काळजी करू नका. दुसरे सगळे विषय मराठीचा होईल कसं रोज? गरज पण नाही हो मराठीचं रोज होण्याची. काय गरज आहे मराठीचं? खरं सांगा बरं मराठी माणसं आहेत, महाराष्ट्रातले मराठीचं रोज लेक्चर व्हायची गरज आहे? तिथं सापडत नाही तुम्हाला मटेरियल. सर्च करत नाही तुम्ही. मराठी कळत नाही. आशाताई गुट्टे यांचं चॅनल बघा. आशाताई गुट्टे या संबंध महाराष्ट्राला खूप छान प्रकारे मराठी शिकवतात. माझी आणि त्याची खरं तर ओळख नाही. परंतु नंबर आहे. सीरीज पण आहेत का? गुरुबोध असेल. टेस्ट सीरीज कशा असतील हो? सगळंच फुकट कसं मागता तुम्ही? टेस्ट सीरीज असणार नाही. एक पण मिळणार नाही, कुणालाच मिळणार नाही. ज्यांनी टेस्ट सीरीज लावली त्यांना पण माझं सक्त वॉर्निंग आहे. तुम्ही या भानगडीत पडू नका. रामशेठ सरांनी टेस्ट सीरीजच्या चालू केल्या. त्याचं चोरी होऊ शकत नाही. त्याचं रिमोट कंट्रोल आमच्या हातात असते. चालू ठेवलंय तोपर्यंत तुम्ही सोडून घ्यायचंय. नंतर बंद करून टाकणार. ते रिमोट कंट्रोल आमच्यापाशी असते. सेटिंग जी असते Google फॉर्मची ती ज्यांनी तयार केलंय त्याच्याकडे. त्याच्यामुळे त्याचं ती दुसऱ्या फुकटामध्ये द्यायची पण नाही. तर पेपर ची भाषा हिंदी घेतली तर प्रश्न तुम्ही विचारले. खरं सांगू? ही निरर्थक प्रश्न. तुम्ही नोटिफिकेशन एक पण वाचलं नाही. डायरेक्ट मास्तराला प्रश्न वाचा. काय आहे त्याची भाषा वगैरे सगळं दिलेलं आहे तुम्हाला. वाचत नाही. बाळासाहेब शिंदे मराठी सर. बाळासाहेब शिंदे सरांचं पण छान आहे. इंग्रजीसाठी मी बाळासाहेब शिंदे सरांचं नाव नेहमी सुचवत असतो. मराठीसाठी मातब्बर मला असं वाटतं, की टॉपवर सध्या माझे गुरु अमोल पाटील सर पुणे आणि अशाच दत्ताताई गुट्टे ज्या आहेत. बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन छान असतं आणि त्यांचं इंग्रजीचं पुस्तक छान आहे. मी रेफर केलेलं आहे. माझे अप्रत्यक्ष गुरु आहेत असं समजा बाळासाहेब शिंदे. तर त्यांचं पण बाळासाहेब शिंदे. येस, ॲब्सोल्युटली. जे चांगलं आहे ना, त्याला चांगलं म्हणायला शिकव. ते आपल्याला वाटतं नाही ह्याच्यापेक्षा जे चांगलं आहे, त्याला बी चांगलं म्हणा ना. तुम्ही लहान होत नाहीत दुसऱ्याला चांगलं म्हणण्यात. बाळासाहेब शिंदे सरांचं नाव 100% चांगलं आहे. मराठीचं पुस्तक पण त्यांचं चांगलं असेल. मी रेफर केलेलं नाही. म्हणून मला माहित नाही. मी मराठीचं वाळिंबे सरांचं करतो. मी वाळिंबे सरचं नाव सांगतो. का? मला अनुभव आला वाळिंबे सर सांगितलं. इंग्रजीसाठी मला बाळासाहेब शिंदे सर वाटले. रेन अँड मार्टिन वाटले. ती वाळिंबे सर आहेत. आम्ही याला मराठीमधले व्यास म्हणतो. की ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. आता मानसशास्त्रामध्ये आपले शशिकांत अन्नदाते फॉर्म सिलेक्ट करताना मराठी सिलेक्ट करायची. नाही उर्दू करा. मला काय करायचं? तुमची जी भाषा आहे ती करा. एक परत तुम्हाला सांगतो प्रश्न विचारताना तुम्ही गफलत करा. मी फॉर्म भरणारा माणूस नाही. मी तुम्हाला ध्येयाकडे घेऊन जाणारा वाटाड आहे. मग ह्या वाटाड्यानं पार फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सांगायचंय. तुम्ही तेवढं पण करू शकत नाही. YouTubeवर जा. अनेक अकॅडमींनी व्हिडिओ बनवलेत फॉर्म कसा भरायचा. भाषा कशी निवडायची. भाषा कोणती निवडू. वर जर हिंदी टाकलं तर खाली मराठी टाकू का इंग्रजी टाकू. मग पेपरचं मीडियम अरे तुम्हाला इतकं कळत नाही का महाराष्ट्रात राहता. लँग्वेज ऑफ एक्झाम मराठी आणि इंग्रजी. हिंदीचं काय कुठून आणलं? येत नाही हिंदी. हिंदी खाली हिंदीमध्ये प्रश्न तुम्हाला असं म्हणायचंय का? सर ते गणिताचे प्रश्न हिंदीमध्ये येतील का? नाहीत येत. येणारच नाहीत ना हो. महाराष्ट्रात राहता. महाराष्ट्रात परीक्षा घेत असताना 2 भाषा सिलेक्ट केल्यात. इंग्रजी, मराठी. दॅट्स इट. आता उर्दूवाल्यांचा प्रश्न पुन्हा. तर उर्दूचं, अरे बाबा तुमचं उर्दू आहे.
तुम्हाला सगळं उर्दूमध्येच असतं. ते पहिला, दुसरा, तिसरा, चौथा काय जे विषय आहेत ते सगळं उर्दूमध्ये. फक्त उर्दूवाल्यांसाठी. एक्सेप्शन फॉर दॅट रूल. आणि बाकीच्यांसाठी लँग्वेज ऑफ एक्झाम मराठी आणि इंग्रजी. दुसरी लँग्वेज, तिसरी लँग्वेजच नाही एक्झाम. डिफरन्स तुम्हाला गफलत काय करताय? परीक्षेचं माध्यम आणि तुमची भाषा याच्यात गफलत. ती गफलत. लँग्वेज फर्स्ट, लँग्वेज सेकंड, हा भाग जो आहे तो वेगळा. तर वाळंबे सर यांची मराठी दोन्ही वा वेलांटी भारीच. नंबर 1 वाचा, पारायण करा. आम्ही ती 50-50, 100-100 वेळाच वाचली असते. तेव्हा कुठं आम्ही मराठीत 25 पैकी 22, 23 मार्क. 25 कधीच पडले नाही मला तर. 2-3 मार्काचा कुठं गबळा व्हायचा माहिती. 50 ते 100 वेळेस वाचला असेल 5 वर्ष. सरळ शिवेत काहीतरी ग्रामसेवक व्हावं, तलाठी व्हावं, शिकलेला मग एम.ए. इंग्लिश पुन्हा. तर चला मेळ लागला. मास्तर हे माझ्या वयाच्या 18 वर्षीच निश्चित झालं. म्हणून 18 वर्ष सलग मी मला शिकवतो. बाकी काय नाही. चल रा. चला सांगा लवकर. जास्त वेळ नाही आता. 2 मिनिटं. लास्टचे 2 क्वेश्चन. हां, विचारा बाबा. काय विचारायचं विचारा. हिंदीवाल्यांचं पण उत्तर दिलं बघा. चला, तुमचे उत्तर सगळे झाले. ज्यांना असं वाटतं की राम सरांशी पर्सनल बोलायचंय, त्यांनी या सकाळच्या तासामध्ये लावा टेस्ट सिरीज बोलायला भेटेल. रगड तुम्हाला सगळे प्रश्नांची उत्तरं मिळतील. सगळे गाणे वाजतील. काळजी करू नका. आजच्यासाठी मात्र आता या ठिकाणी आज थांबण्याची वेळ झाली आहे. उद्या पुन्हा भेटणार आहे. आणि बॅच नंबर फर्स्ट वाल्यांनी 120 प्रश्नपत्रिका तुम्हाला तिथून सोडवायच्यात. तिथं अजून खूप सारे आहेत. तुम्ही सर्च करा. 120च नाही, दुसऱ्या 120 आहेत. मी जी तुम्हाला साईट टाकलेली आहे, तिथल्या तुम्हाला कॉपी करून पाठवल्या आहेत. मी वाटेड आहे म्हटलंय तुम्हाला. मी सगळ्यांचा क्रिएटर नाही. हां, या मिशनचा क्रिएटर मला हवं तर. कारण की हे मिशन माझ्या डोक्यात आहे. शैक्षणिक क्रांती हे मिशन आहे. याचा म्हटलं तर हे करेक्ट आहे. पण ह्याचा पण नाही, मीच सर्वस्व आहे हे पण नाही. मी याचा एक भाग आहे. माझ्यासारखे 1000 लोक तुम्ही त्याचे भाग आहात, होणार आहात, जे पॅशनेट आहेत. एज्युकेशनमध्ये क्रांती घडवून आणू इच्छितात. ते सगळे लोक त्या मिशनचा पार्ट आहेत. मग ते कोण आहेत? मला पण माहित नाही. तुम्ही कोणी पण असू शकता. जे एज्युकेशन क्षेत्राशी अतिशय प्रामाणिकपणे काम करू इच्छितात, काम करतात. त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या ताकदीनुसार ते विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना शिकवायचंय. तहान भूक हरपून शिकवायचंय. मी जसं म्हटलं, 24 तासातले 22 तास मला काम मी करतोय. 2 तास झोप लागते. माझी झोप उडाली. मी झोपाळू माणूस आहे रे. तरी झोप उडाली. काहीतरी गडबड आहे ना. माझ्या पॅशनमध्ये काहीतरी भारी असल्याशिवाय असं होईना. नाहीतर मी झोपत असतो 24-24 तास मग. चला असो. आजच्यासाठी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया उद्याच्या.